तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू न्यू. तर गाईस, तुम्हाला जसं की माहिती आहे, काल आपल्या ऑफिसमध्ये होती पूजा. तर त्याच पूजेचं सामान आता मी घेऊन चाललोय विसर्जन करायला आमच्या सायन तलावामध्ये. बघा, तर आमचा सायन तलाव मी तुम्हाला दाखवतो. बिकॉज आमच्या सायन तलावामध्ये लाखो गणपती विसर्जन व्हायला येतात. आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच झाला तो. तर गाईस, हा आमचा आणि आपला सायन तलाव सध्या तरी लय घाण आहे याच्यात. बिकॉज पहिला खूप क्लीन असायचा. या 2 ते 3 वर्षापासून काय झालं माहिती नाही, पूर्णपणे तलाव घाण पडलेला आहे. आणि हा आपण जे विसर्जन करून आणले पिशवी आणि हे पण टाकून द्यायचे याच्या आतमध्ये. तर आता आपलं काम झालेलं आहे. आता आपण इथून निघूया डायरेक्ट घरी. बिकॉज घरची भांडी पण द्यायची आहेत. हे बघा, तर गाईस, फुलं आणि हार विसर्जन करून मी आता निघालो घरच्या दिशेला. बिकॉज घरून जी भांडी आणलेली पूजेसाठी ती आता मला घरी पण घासायला द्यायची आहेत. नाहीतर वहिनी खूप ओरडतील. गाईस, माझ्या डोक्यात चालले खूप दिवस झाले कुठे मोठं ब्लॉग बनवायला गेलो नाही. तर उद्या आहे मला सुट्टी. तर माझा विचार झाला की आज नाईटला किंवा उद्या मॉर्निंग सकाळी मोठं ब्लॉग बनवायचा आहे. लोणावळ्याला लोणावळा टायगर पॉइंटला जाऊन यायची इच्छा अशी वाटते डोक्यात. बघू हा दिवस कसा जातोय, त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की उद्या मोठं ब्लॉग बनवायला जायचं आहे की नाही. तर गाईस, माझी मी ऑफिसची कामं संपून आता आलोय रेडी व्हायला. बिकॉज आता दुपारच्या वाजल्यात 2. मी अजून सकाळपासून अंघोळ पण नव्हती केली. माझ्या ऑफिसमध्ये काम होतं ते मी कामावर उठून घेतली. तर आता मी रेडी होतो आणि मग परत ऑफिसला जातो. आजचा अर्धा दिवस तर माझा काम करण्यातच वाया गेला. बट मी काम करताना ते शूट नाही केलं. तर आता रेडी होतो, ऑफिसला जातो. त्याच्यानंतर काय करतो ते आपण बघूया. बट पूर्ण दिवस संपायला अजून खूप वेळ आहे. त्याच्यामध्ये काय माहिती कुठले हॅपी क्षण भेटले नाही भेटले. तर व्हिडिओला लास्टपर्यंत कंटिन्यू करा. तर गाईस, मी चाललोय आता जेवण घ्यायला. आता दिसतोय एकदम झकास ना, मस्ती. बच्ची के दिल में फुल इज्जत, का बोलतो बच्ची. तर गाईस, सकाळपासून मी बर्गर घेऊनच फिरते. तर माझी मोठी भावाची शांत बसले. तर गाईस, त्याच्यानंतर मी निघालो सरांसोबत. सरांची एक छोटीशी मीटिंग होती घाटकोपरला. तर ती अटेंड करायला आम्ही चाललोय, मी आणि सर. ड्राईव्ह मी करतोय. ठीक है, मैं कुछ मैनेज ड्राइव पण काय करतोय बघा. 40 अब होशियार आदमी रहेगा तो वो आमचा कटवा लेता काला है. घोडा. अभी आप स्कॉर्पिओ काला घोडा कसा आहे कसा आहे कसा आहे. तर गाईस, सरांसोबत आलोय मी घाटकोपरला. बिकॉज त्यांची एक छोटीशी मीटिंग होती. तर मी आता गाडीतच बसून राहिलोय. सर गेलेत मीटिंगला. ते येतील 15 ते 20 मिनिटात. तर जसे येतील ते मला कॉल करून सांगतील, तेव्हा मी त्यांना तिथून पिकअप करणार आणि मग परत आपण ऑफिसला जाणार. बट मला आता लागलेली आहे भूक. बिकॉज मी आज दिवसभर जेवलेलो नाही आहे अजून. तर आता जेवायला काय बघायचं तर मला ते समजत नाही आहे. तर आता जेवायचं. तर मी आता जिथं गाडी लावली माझ्यासमोर आहे छोटंसं एक कॅन्टीन आहे. ते कॅन्टीनमध्ये बघू काय भेटते काय नाही. बिकॉज तिथं तर मला चहा आणि बिस्किटच दिसते. बट मला वडापाव खायची इच्छा झाली. तर आपण आता फिरत फिरत जाऊया थोडा मार्केट साईडला. जोपर्यंत सर येत ना तोपर्यंत तर ते खाऊन घेऊया. ओके, तर चला. ऐका, तर गाईस, मी माझ्यासाठी सुकी भेळ घेतली. 4 वेळाच्या पुढंच सुका भेळवाली काकी आहेत.
त्यांच्याकडे मी सुकी भेळ घेतली विथ मिरची. तर गाईस मी चाय नाश्ता तिथं घ्यायला गेलो, त्याच्या बाजूला भेळवाला होता, म्हणजे काकी होत्या. लोक माझ्या तोंडाकडे बघतात नक्की मी काय करतोय. तर मी त्या काकींना सुकी भेळ घेतली. भेळ एक नंबर आहे गाईस. फक्त एवढंच की भेळ तिखट खूप आहे. मीच थोडीशी तिखट बनवली तर मला तिखट आवडतं, पण काकीने काहीतरी जरा जास्तच तिखट बनवलं. आता सर यायचा टाइम तर ऑलमोस्ट होत आलाय, तर सर यायच्या आधी मी पटपट खाऊन घेतो आणि गाडीच्या काचा पण जरा खाली घेतो, नाहीतर गाडीमध्ये वास येईल तर सर अजून भडकते. तर भेळ खाऊया आपण. या तुम्ही पण भेळ एन्जॉय करायला या. भेळ खूप छान आहे, मला आवडली. 20 रुपयाची भेळ. तर गाईस भेळ खूपच तिखट होते, म्हणजे जी भाजायला लागली. तर भेळच्या बाजूला एक लिंबू सोडावाला होता, ते मी त्याकडे जाऊन आता लिंबू पाणी पितो, बिकॉज खूप तिखट होतं. ऐका गाडी लॉक. चलो त्या बेळवाल्या काकी आणि लिंबू पाणीवाले बाई आमचे. ऐका गाईस हे लिंबू पाणी. अंकल और एक बनव. तर गाईस मी अजून एक बनवायला सांगितलंय. तर गाईस मी आता भेळ खाल्ली, ज्यूस पिला, खूप म्हणजे पोट ॲक्च्युअलमध्ये भरला, पण टेस्ट भारी होती ज्यूसची सुद्धा आणि भेळची सुद्धा. तर आता मी सर यायची वाट बघतोय, जसे सर येतील तसं मी इथून निघून जाणार. कंटाळा आलाय खूप, करू काय, कारण सरांना यायला अजून 5-10 मिनिट तरी अजून लागतील बोलले. फोन केलता मी, बघू कसं काय होतं कसं नाही. तर गाईस काही कारणामुळे सरांना अजून अर्धा तास नाही सॉरी 1 ते 1.5 तास लागणार, बिकॉज मी त्यांना कॉल केला होता. तर कॉल केला तर बघा काय बोलले. मी आता हॅलो, किती वेळ लागेल? हा थांब तिकडे अजून एक अर्धा 1 तास लागेल मला. अर्धा 1 तास. ओके. तर गाईस मला अर्धा 1 तास थांबायचं आहे, विचार करा. आणि आता टायमिंग झालाय प्रॉपर 5:15. म्हणजे माझ्या मते माझा आजचा दिवस इथंच गाडीतच संपणार वाटतं, कारण 5:15 झालेत आणि सर मला आता बोलले की त्यांना अजून अर्धा ते 1 तास लागेल, म्हणजे ऑलमोस्ट वाजणार 6:30. आणि इथून मला ऑफिसमध्ये पोचायला ट्रॅफिक पकडून इन मीन 15 ते 20 मिनटं, म्हणजे पोचायला मला वाजणार 7. बघू आता कसं होतं ना कसं नाही. तोपर्यंत आपण आपल्या गाडीत AC लावून फुल चिल्ड मारतोय, तर तुम्ही पण चिल्ड मारा, ओके. तर गाईस जसं की मी तुम्हाला बोललेलो मी 6:15-6:30 पण निघेल, तर मी प्रॉपर 6:20 इथून निघालो आहे. ट्रॅफिक बघा जास्त नाही, बट 10 मिनटात तर मी ऑफिसला पोचेन. तर मी गाडी जुनी सुनत चाललो आहे. तर गाईस हा आमचा सिकंदर ऐ सुसुंदर. अरे सिकंदर तुझ्या आजच्या गावात तुझ्या इकडं बघ. अरे भाव तर दे, माहिती तू लटकतोयस. जाऊ द्या, त्याचा मूड नाही याचा मूड आहे. हा बघा, दे आवाज, दे त्याला, दे. सिकंदर आईचा गो तुझ्या. तर गाईस जसं मी तुम्हाला बोललेलो मी 6:30 प्रॉपर इथे आलो. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टिंग 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 टिंग.